एज इज जस्ट अ नंबर. लोणावळा पिकनिकमध्ये आमच्या या आंटीनी तर सगळ्यांना मागे टाकले. गुड मॉर्निंग, मी श्रुती तुमचं वेलकम करते माझ्या व्लॉगमध्ये. आम्ही पिकनिकसाठी लोणावळ्याला निघालो. पिकनिक आणि शांत बसणे असं कसं होईल? सगळेजण असे बसमध्ये मौजमस्ती आणि डान्स करत निघालो. माझ्यापेक्षा ना या सगळ्या आंटी फुल एनर्जेटिक होत्या. एन्जॉय कसा करायचा ना हे यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. हे सगळेजण अगदी 50+ आहेत, तरीही सगळेजण अगदी उत्साही आणि एनर्जेटिक होत्या. असा डान्स गाणी म्हणत एन्जॉय करत आम्ही पोचलो नारायणी धाम. तिथे गेल्यावर आम्ही पहिला ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टसाठी पोहा, मूग चिला, कटलेट आणि चहा होता. खूप टेस्टी होतं सगळं. जर इथे कोणी येणार असेल ना तर आधी नाश्त्यासाठी बुकिंग करावं लागतं. मग आम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलो. मंदिर खूप मोठं होतं. नारायणी देवीची मूर्ती तर खूप सुंदर होती. मूर्ती आणि मंदिर बघून मन अगदी प्रसन्न झाले. मंदिरामध्ये खूप सुंदर असे कोरीव काम आणि पेंटिंग केले आहेत. तिथेच बाजूला गणपती बाप्पा आणि मारुतीरायाचं मंदिर देखील आहे. दर्शन घेऊन आम्ही गोशालाकडे जायला निघालो. इथे असे जाताना गुलाबाचे खूप सारे प्लांट्स लावले होते. गोशाळेत खूप साऱ्या गाय बघायला मिळाल्या. प्रत्येकाला असे वेगवेगळी नावे दिली होती. मीही त्यांना थोडं खायला दिले. मंदिरचा परिसर मस्त असा हिरवागार दिसत होता. त्यानंतर आम्ही जवळच एक स्वामींचं मंदिर होते तिथे जाऊन दर्शन घेतले आणि बाजूलाच एक स्वामींचा मठ आहे तिथे जायला निघालो. अगदी वॉकिंग डिस्टन्सवर मठ होता. आम्ही मठात आलो. मठात आल्यावर स्वामींची खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळाली. इथले वातावरण अगदी प्रसन्न आणि शांत होते. खूप समाधान वाटत होते. थोडा वेळ बसून आम्ही बाहेर आलो. थोडं रील्स फोटोशूट केले आणि आम्ही नेक्स्ट पॉइंटला जायला निघालो. तर नेक्स्ट पॉइंट आम्ही कुठे गेलो हे बघूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.